राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीचा उद्या या ठिकाणी 27 एप्रिल सोमवार 100% गोडसुद्धा या ठिकाणी होणार आहे। कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा या ठिकाणी 21वा हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे तुम्हाला 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता खऱ्या अर्थाने 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचा मार्च महिन्याचा 21व्या हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिनासुद्धा या ठिकाणी संपत आलेला आहे। अवघे 2 ते 3 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये ते आत्तापर्यंत देखील जमा झालेले नव्हते। त्यामुळे कुठेतरी ज्या काही लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, तर तुमची नाराजी दूर करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्यामध्ये देखील या ठिकाणी शनिवारी बैठक झाली आणि कसल्याही परिस्थितीत 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या दोन्ही महिन्याचे पैसे सोडणार अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार, तुमचं लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये नाव येणार का, कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार, तर सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींनो, नियम काय आहेत, अटी काय आहेत, त्यानंतर तुम्हाला चुकून जर पैसे नाही आले, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामुळे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला शेवटपर्यंत समजेल आणि तुमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा जो काय मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि चालू महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि महिला आणि बाल विभागाचे जे काही मंत्री आहेत आदित्य तटकरे, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील त्यांनी स्वतः या ठिकाणी शनिवारी डेबिटचं बटन दाबलेलं आहे। पण रविवार असल्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर ते पैसे तुम्हाला सोमवारी या ठिकाणी 11 वाजता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणीनं विचार करायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी जमा होत असतो। आता सुरुवातीला आता पाहायला गेलं तर सोमवार आहे, आता सोमवारी या ठिकाणी पैसे येणार आहेत कसल्या परिस्थितीत, त्यामुळे आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे आलेले नव्हते। आता एप्रिल महिन्यासुद्धा या ठिकाणी संपत आलेला आहे, अवघे 2 ते 3 दिवस राहिले आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी देखील विचार करून फडणवीस साहेबांनी यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यात आलेलं आहे आणि बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट टाकाटक पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत। आता खऱ्या अर्थाने 2 कोटीपेक्षा अधिक लाडकी बहिणीची या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे। कारण बघा लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसापासून तुम्ही देखील वाट पाहत होता, परंतु याबद्दल तुम्हाला सोमवार नंतर तुम्हाला एक दिवस देखील वाट पाहायची गरज भासणार नाही। आता आपण बघून घेऊयात की आज पाहायला गेलं तर 27 एप्रिल आहे, म्हणजे उद्या 27 असणार आहे, आज रविवार आहे 26 एप्रिल आहे। तर मित्रांनो, उद्या या ठिकाणी तुम्हाला कसल्या परिस्थितीत या ठिकाणी सोमवारी या ठिकाणी तुम्हाला ज्या काय 16 जिल्ह्यामध्ये 2 महिन्याचे 2 हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत, जर तुमचा या ठिकाणी जिल्हा 16 जिल्ह्यापैकी असेल, तुमचंसुद्धा या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे। तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी कसल्या परिस्थितीत या ठिकाणी सोमवारी जमा होणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, तर त्या 16 जिल्ह्याचे आणि कोणकोणत्या बँकेत सगळ्यात अगोदर ते जमा होणार आहेत, त्या जवळजवळ 10 ते 12 बँकेची यादी देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कशामुळे उशिरा येत आहे त्याचं कारणसुद्धा या ठिकाणी समोर आलेलं आहे। बघा मागच्या काही महिन्यापासून अमेरिका आणि इराण आणि इस्रायल या 3 देशामध्ये देखील अतिशय मोठं युद्ध सुरू होतं। या 3 देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे हे पैसे तुम्हाला मागच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते, परंतु सद्यस्थितीला पाहायला गेलं तर युद्धाची जी काही परिस्थिती आहे ती या ठिकाणी निवडलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा करायला मुख्यमंत्र्यांनी आणि महिला आणि बालकल्याणच्या विभागाच्या मंत्री आदिती मॅडमने या ठिकाणी पैसे जमा करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सोमवार सकाळपासूनच या ठिकाणी पैसे 11 वाजल्यापासून जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणी देखील आता प्रचंड खुश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु तुम्हाला सुद्धा सगळ्यात अगोदर म्हणजे एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। सद्यस्थितीला पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये
बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 2 हप्त्याचे पैसे 3,000 रुपये जमा होणार आहेत। मग आपण पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्याची नावे सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे आता सविस्तर 16 जिल्ह्याची नावे आणि ज्या काही 12 बँकांचे नाव आहेत त्या 12 बँकेची नावे देखील या ठिकाणी पाहणार आहोत। आणि कोणकोणत्या 16 जिल्ह्यापैकी जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला भरपूर दिवसाची या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपणार आहे। यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, तर या तारखेला पैसे येतील, या तारखेपाशी पैसे जमा होतील, अशा भरपूर प्रकारच्या तुम्ही बातम्या देखील ऐकल्या असतील। परंतु अशा प्रकारच्या बातम्यांना तुम्ही विश्वास ठेवू नका। अखेर या बातम्याला देखील ब्रेक लागलेला आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बालकल्याणच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून DBTचं बटन या ठिकाणी शनिवारी दाबलेलं आहे। आणि हे पैसे तुमच्या कसल्या परिस्थितीत तुमच्या खात्यामध्ये सोमवारी 11 वाजता या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत त्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु सर्वात अगोदर हे पैसे कोणत्या बँकेत सोडले आहेत, हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्याला सोडले आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याची माहितीसुद्धा या ठिकाणी देऊन टाकतो। परंतु भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी देखील गॅस कनेक्शनच्या देखील पैशाची वाट बघत होत्या। परंतु या अगोदर बहिणीच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आत्तापर्यंत देखील आले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये असे टोटल तुम्हाला 4,500 रुपये या ठिकाणी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सोमवारी या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सविस्तर म्हणजे जिल्ह्यांची आणि बँकांची या ठिकाणी लिस्ट पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पाहायला गेलं तर 5 प्रकारच्या बहिणींना 2 महिन्याचे 2 हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। तर त्या लाडक्या बहिणींनी या मेसेजची तुम्ही वाट पाहूनसुद्धा या ठिकाणी काय उपयोग होणार नाही। ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत। त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या लाडक्या बहिणी आपल्या राज्यामध्ये टोटल पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणींना ज्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवसामध्ये सोडणं शक्य नसतं। कारण हे पैसे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जातात। म्हणजेच हे पैसे DBTच्या माध्यमातून सोडले जातात। आणि ही DBTच्या माध्यमातून जी काय DBTची लिमिट आहे ती एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे। बघा किती बहिणीचे आहेत, तर 35 लाख बहिणीचे आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी आज पाहिलं तर 26 एप्रिल आहे आणि आज रविवार आहे। तर या ठिकाणी 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये उद्या सोमवारी पैसे या ठिकाणी 11 वाजता सोडले जाणार आहेत। तर आता पाहायला गेलं तर जे काही 40 लाख बहिणी आहेत ते पैसे परवा दिवशी 13व्या दिवशी बुधवारपर्यंत या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। कारण पाहायला गेलं तर अख्खा मार्च महिना देखील या ठिकाणी संपून गेलेला आहे, एप्रिल महिन्यासुद्धा या ठिकाणी संपत आलेला आहे। त्यामुळे आता भरपूर उशीर झालेला आहे आणि उशीर झाल्यामुळे हे पैसे आता जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे। आणि जे काही राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आहेत या ठिकाणी आता भरपूर खुश देखील झाले आहेत। कारण लाडक्या बहिणी देखील भरपूर दिवसापासून या ठिकाणी तुम्ही प्रतीक्षा केली होती, वाट बघितली होती। परंतु यापुढे लाडक्या बहिणींना वाट बघायची गरजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही। त्यामुळेच हे पैसे या ठिकाणी सोडले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भरपूर दिवसाची जी काही लाडक्या बहिणीची प्रतीक्षा होती ती या ठिकाणी अखेर संपलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, मागच्या जे काही 4 ते 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीची पडताळणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि या पडताळणीमध्ये भरपूर बहिणींचं अर्ज देखील या ठिकाणी अपात्र करण्यात आले आहेत। तर तुम्ही लाडक्या बहिणींनो या पडताळणीमध्ये पात्र ठरलेलं असेल तर तुम्हाला हे पैसे सोडले जाणार आहेत। तर तुमची प्रतीक्षासुद्धा या ठिकाणी संपलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। 5 प्रकारच्या ज्या काही बहिणी आहेत त्या बँकेच्या मेसेजची वाट पाहूनसुद्धा तुमचा काय उपयोग होणार नाही। या ठिकाणी आपण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी आपण समजावून सांगणार आहे। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीमध्ये येत असाल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। आता बघा लाडक्या बहिणींनो, 5 प्रकारच्या लाडकी बहिणीची नावे तुम्हाला सांगत आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या SMS वाट बघूनसुद्धा तुमचा उपयोग होणार नाही याचीसुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुमचं डॉक्युमेंट देखील व्यवस्थित असतील, तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं आधी तुमच्या बँकेचं या ठिकाणी नाव आणि लिस्ट आलेलं आहे। त्यामुळे तुमची भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा देखील संपलेली आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या SMS ची सुद्धा वाट बघायला गरज भासणार नाही।
बघा लाडक्या बहिणींनो, आता सविस्तर जिल्हे आणि बँकेचे नावे या ठिकाणी आधी सांगत आहे, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी सोडले गेलेले आहेत। आता याच्या पाठोपाठ तुम्हाला गॅस कनेक्शनचे सुद्धा या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहेत। आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून महत्त्वाचे 5 आनंदीचे निर्णय या ठिकाणी कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आले आहेत। तुम्ही लाडकी बहिणी असाल आणि लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत। तर या 5 आनंदीच्या निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम करण्याचा सरकारचा या ठिकाणी दृष्टिकोन आहे, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे, तुम्हाला दिलासा देखील या ठिकाणी मिळत आहे, तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे। यापुढे तुम्हाला कोणतीही काळजी व चिंता करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटीपेक्षा अधिक लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत। तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपलेली आहे, यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकाची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहेत। तर सविस्तर जिल्हे बँकाची यादी पाहून जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी दिलासा मिळेल आणि तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही। बघा सविस्तर आणि जिल्हा या ठिकाणी बँका, जिल्हा कोणकोणते आहेत, त्यानंतर कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत याची माहिती देखील या ठिकाणी पाहणार आहोत। सध्या पाहायला गेलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लाडक्या बहिणींना पैशाची गरज अतिशय असते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे पैसे आता वेळेवर आले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी थोड्याशा नाराज होत्या। पण आता तुमची अखेर या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे, यापुढे तुम्हाला जास्त वेळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या मोबाईलवरती तो SMS देखील आता या ठिकाणी सोमवारी सकाळी 11 वाजताच येणार आहे तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून। म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून 2 महिन्याचे 2 हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी सोडलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होत असल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहिली, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। तर आता बघा तुमच्यासाठी उशीर झालेला आहे, आता उशीर झाल्यामुळे हे पैसे सोडण्यात येत आहेत। तर हे लाडक्या बहिणींना भरपूर वेळ का घालवला आहे, यापुढे तुमची वेळ येणार नाही। आता वेळ न घालता सविस्तर जिल्हे आणि या ठिकाणी बँका या ठिकाणी सांगूया। तर सविस्तर जिल्हे बँकाचे आधी जाणून घेऊया की जेणेकरून दिलासा मिळून तुम्हाला जाईल, तर तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील संपेल। यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करू नका। तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, सविस्तर जिल्हा आणि बँक आपण पाहणार आहोत, परंतु सविस्तर जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाचे 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं तुमच्यासाठी अतिशय गरज आहे। तुम्ही महत्त्वाची 3 कामे केली असतील तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपेल, यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर आता बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची 3 कामे कोणकोणती ती पाहणार आहोत। तर परंतु सर्वात महत्त्वाची ती सर्व मिळून पैसे किती सोडण्यात आले आहेत, कोणाकोणाला पैसे सोडण्यात आले आहेत, कोणाकोणाला पैसे येणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींना बँकेची SMS वाट पाहू नये याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आणि अतिशय महत्त्वाचा ठरत आहे, त्यामुळे वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्या 2 मिनिटात सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तर यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द या ठिकाणी पाळत असतात। तर मागच्या काही दिवसापूर्वी यांच्या माध्यमातून एक ठिकाणी शब्द देखील या ठिकाणी देण्यात आला होता, आम्ही लाडक्या बहिणींनो वेळेवरती पैसे देणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो वेळेवरती पैसे आले नव्हते, त्यामुळे आता लाडक्या बहिणी देखील नाराज झालेल्या होत्या। तर लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही सरकारला मतदान करणार नाही। तर अशा प्रकारची माहिती फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळाली होती, त्यामुळेच हे पैसे आता आजपासून वितरित होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत। तर पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यातील 45 लाख बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी सोडले गेलेले आहेत। तर बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही आनंदाने देखील नाचू लागाल, लाडक्या बहिणींनो आता प्रचंड तुम्ही खुश व्हाल। आता सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणीची भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे जिल्हे आणि बँक या ठिकाणी पाहणार आहोतच, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट मिळून या ठिकाणी किती पैसे सोडण्यात आले आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँकेच्या SMSची वाट पाहून तुम्हाला उपयोग होणार नाही याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सविस्तर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे। तर तुम्ही लाडक्या बहिणी असाल
आणि लाडक्या बहिणी योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला याच्या अगोदर मार्च एप्रिल महिन्याचे हप्तेसुद्धा या ठिकाणी जमा झाले नसतील तर आता तुमची या ठिकाणी शेवट अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. तर आता तुम्ही मार्च एप्रिलच्या 3,000 रुपयाची वाट पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी मार्च एप्रिलच्या 3,000 रुपयाची वाट पाहण्याची गरजसुद्धा भासणार आहे. कारण तुम्हाला दिलासा देण्याचं काम आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. तर आज पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर 16 जिल्ह्यामध्ये बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणीचा या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण वेळ न घालता सविस्तर जिल्हे आणि बँकाची यादी या ठिकाणी जेणेकरून वाचून घेऊया. तर आता तुमच्या खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे. यापुढे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो सविस्तर बँकाचं अद्यापन या ठिकाणी करणार आहोत. परंतु या बँकाच्या आधी सगळ्यात महत्त्वाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बालकल्याणाच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणी खऱ्या अर्थानं दिलासा या ठिकाणी दिला जात आहे. तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये सोडलेले आहेत. यासोबतच कनेक्शनचे पैसेसुद्धा या ठिकाणी सोडले आहेत. तर लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत. तर लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा सर्व या ठिकाणी पैसे येतील. तर अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या. तर अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना या ठिकाणी तुम्ही रिजेक्ट करा. लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थाने दिलासा देत आहे. तर आता लाडक्या बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. आधी सांगतो सविस्तर जिल्हे आणि बँकाची यादी तुम्हाला या ठिकाणी दिलासा मिळून जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुद्धा दुसरी माहिती देखील सांगतो. आता 16 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परंतु पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्याची यादी पाहण्या अगोदर लाडकी बहीण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बाल विभागांच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले झाले आहेत. सोमवारी सोडले जाणार आहेत. परंतु तिथे पैसे सोडले आहेत. कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत त्याची माहितीसुद्धा देऊन टाकतो. कारण मागच्या 2 दिवसापूर्वी 3,700 रुपये या ठिकाणी 75,000 कोटीचा या ठिकाणी मंजुरीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली होती. तर हा निधी हे पैसे या ठिकाणी बँकेकडून सोमवारी येणार आहेत. तर त्यामुळे आता 10 बँकांची यादी पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. तर अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळून फक्त तुम्हालाच पैसे मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी कोणती अडचण येणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे देखील सांगणार आहे. आता व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील 2 मिनिटांमध्ये आपण जिल्ह्याच्या आणि बँकाची यादी पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या प्रकारची बहीण म्हणजे लाडक्या बहीण राज्याच्या रहिवासी नसेल तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. हे पहिल्यापासून तुम्ही नियम ऐकला देखील असेल. आता तुमचं महत्त्वाचं व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या प्रकारची बहीण ज्या लाडक्या बहीण कर्मचारीमध्ये सेवेमध्ये असतील तर त्यांच्या घरामध्ये एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये निजूर असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. ही माहितीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आली आहे. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर बघा गडचिरोली, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया पाहायला गेलं तर त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली यासोबत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा पद्धतीने 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती सूत्राकडून दिलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.